नमस्कार शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान भरपाई, त्यामध्ये शासनाची मोठी अट. तर शेतकरी मित्रांनो, नेमकी कोणती अट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जळगाव जिल्ह्यातील 12,508 शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, पण त्याआधी ई-केवायसी जे प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावर अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गाववस्तीवरील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या मार्फत ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते. तरी देखील अद्यापही शेतकऱ्यांना ई-केवायसी न केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. त्या सर्वांनी ई-केवायसी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. तर शेतकरी मित्रांनो, पटकन आपली ई-केवायसी करून घ्यावी. तर शेतकरी मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील सन 2022 पासून शेती पिकांच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यासाठी वेगवेगळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार 2,13,416 शेतकऱ्यांना शासन स्तरावरून डीबीटी प्रणालीद्वारे जळगाव 244 कोटी अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. मात्र जिल्ह्यातील 12,508 शेतकऱ्यांनी ई-केवायसी जे प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गाववस्तीवरील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या मार्फत ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आले आहे. तर शेतकरी मित्रांनो, तरीही देखील अद्यापही काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे अनुदानापासून वंचित आहे. तर शेतकरी मित्रांनो, विशेष माहे जानेवारी 2024 ते मोहे 2024 या कालावधीत जिल्ह्यातील भडगाव, मुक्तानगर, पोरोळा, अमनलनगर व जामेल या तालुक्यात अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी 5,853 शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करता आले नाही. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणारा अनुदान तरी संबंधित शेतकऱ्यांनी CSE केंद्र व महासेवा केंद्र येथे जाऊन ई-केवायसी करणे व आपले शेतपिकाचे नुकसानीचे अनुदान त्वरित प्राप्त करून घ्यावे असे आवाहन सर्व संबंधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपली ई-केवायसी करून घ्या. तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब